आता यावर या मॅच साठी एक ओव्हर कमी करावी लागेल असं वाटतंय. चला प्रसाद. चला हॅलो हॅलो. सुरुवात करूया मॅचला. सौरभ पॅकर्स वर्सेस विकी बॉयज. पहिला चेंडू प्रितेश. दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव. सुंदर असा शॉट प्रशांत कडून. प्रशांत शेट्टीने सुरुवात करून दिल्या स्कोर बोर्डला 6 मार्फत. शॉट वन सेकंड एक शॉर्ट बॉलला चांगला फिक्स केलाय प्रशांत शेट्टीने. सुंदर असा शॉट ऋतिक भोसले फॉर्म मध्ये आलेत. 2 बॉल 2 षटकार राहुल पाटीलला. तिसरा चेंडू साइड आर्मच्या रूपात पण एक चांगला पिक केलेला. अजून एक 6. 3 बॉल 3 षटकार. जर 6 बॉल 6 मारले तर प्रथमेश खोतकुड यांच्याकडे ₹500 पारितोषिक आहे. हॅलो हॅलो. 5 षटकार झालेले आतापर्यंत. ते पण 4 चेंडू मध्ये. बट बॅटिंग बाय ऋतिक भोसले. खरंच सुंदर अशी बॅटिंग. अजून एक व्हॉट अ बॅटिंग बाय ऋतिक भोसले. खरंच सुंदर असे 6 षटकार मारलेले आहेत. संध्याकाळी तुम्हाला 501 पारितोषिक मिळणार आहे जाताना. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. 2 बॉल आहेत ना अजून. 2 असतील. 2 आहे. व्हॉट अ बॅटिंग बाय ऋतिक भोसले. 7 6 मारलेले या ओव्हर मध्ये.
तर अप्रतिम बॅटिंग ऋतिक. परत एकदा एक रेकॉर्ड केलाय तुम्ही. 6 चेंडूमध्ये 7 सिक्स मारलेत. ऑसम बॅटिंग बाय ऋतिक भोसले. राहुल पाटीलसाठी थोडंसं बॅड आहे हे ओव्हर. तर सुंदर बॅटिंग ऋतिक कडून. अभिजित. येस वाईड. अवांतर धाव. 63. 2 ओव्हर मध्ये 63. व्हॉट अ बॅटिंग बाय विकी बॉयज. ओहो हो व्हॉट अ कॅच बाय विकी. येस. विकी बॉयचीच कॅच विकीने काढलेली आहे. हॅलो हॅलो चल राकेश साळवी परत एकदा षटकाराने सुरुवात. फक्त षटकारानेच ही मॅचची सुरुवात झालेली आहे. सिंगलच्या स्वरूपात धाव फलक पुढे जाताना 70. 15 बॉल मध्ये 70 धावा झालेल्या आहेत. 2.3 ओव्हर्स मध्ये 17 रन्स ऑन द बोर्ड. खरंच ऋतिक भोसले आणि आउट. येस व्हॉट अ बॅटिंग बाय ऋतिक. खरंच सुंदर अशी बॅटिंग. 50 रनच्या जवळपास तुम्ही पोहोचले होता. थोडी जर शांती ठेवली असती तर 50 रन मारले असते तुम्ही आज. जीपीएलच्या पहिलं नाव झालं असतं तुमचं आज. तीन ओव्हरच्या समाप्तीमध्ये 77 रन्स झालेले आहेत विकी बॉयसचे. जे एका ओव्हर मध्ये 7 सिक्स मारले होते. 7 सिक्स मारले होते. तीन बॉल 3 विकेट्स. वाईड अवांतर धाव. खरंच 3 ओव्हर 77 असताना नुसता 3 बॉल डॉट. 9 वरती एक षटकार. 85 रन्स ऑन द बोर्ड. चला रन आउट. चला शेवटचा चेंडू. पहिल्या इनिंगचा 86 रन्स झालेले आहेत. चला अजून एक धावाने
87, 88 runs to win. Hello. Next match, AB 11 versus Piyush 11. Vishal Yadav versus Sagar Barfe. AB 11 versus Piyush 11. Both captains. समालोचन कक्षामध्ये विशाल यादव, AB 11 आणि पियुष 11 सागर बर्फे. टॉस साठी यायचंय. 88 रनचा टार्गेट आहे. हॅलो. चला AB 11 वर्सेस पियुष 11. विशाल यादव वर्सेस सागर बर्फे. नेक्स्ट मॅच. चला टॉस का बॉस या मॅचचा कोण होईल? चला विशाल टॉस करून घ्यायचा या मॅचचा. चला 2 बॉल 1 धावा. 2 बॉल 2. एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. 2 बॉल 3. ओहो व्हॉट अ शॉट बाय प्रसाद पटावळे. त्या बॅट्समनला बॅटिंग करावी लागेल तरी मॅच जिंकायची असेल तर. सुंदर असा एक षटकार. हॅलो. विशाल विदाटे AB 11 चा कर्णधार. विशाल विदाटे टॉस साठी यायचंय. टर्फच्या डाव्या बाजूला सागर बर्फे उभे आहेत पियुष 11 चा संघ घेऊन. विशाल विदाटे AB 11. मॅच एक अप्रतिम सामना पाहायला मिळेल तुम्हाला. मॅच जिंकणं कंपल्सरी आहे दोन्ही संघाला आता. 5 चेंडू 18 धावा. ओहो व्हॉट अ कॅच. ऋतिक भोसले टॉसचा अपडेट पाहूया आपण. कोण टॉस जिंकलेला आहे इकडे सांगायचंय. AB 11 won the toss. 18 रन झालेले आहेत. 88 रनचा टार्गेट आहे प्रसाद.
एक बॉल 19 रन. प्रसाद ऑन स्ट्राईक. परत एकदा एक अवांतर धावा. चला टॉस मध्ये पियुष इलेव्हन वर्सेस एबी मध्ये एपी इलेव्हन वन द टॉस and elected to ball first. प्रसाद अजून एक 4 धावा. प्रयत्न करतात आहे की मी माझ्या संघासाठी काहीतरी रन मारू आणि यशाच्या जवळ घेऊन जाऊ, कारण एव्हरेज तुम्हाला प्रत्येक मॅच जिंकणं आणि हारल्यानंतर सुद्धा एव्हरेज खूप मॅटर करणार आहे शेवटच्या मॅच पर्यंत. 3 बॉल 23 रन्स. वन सेकंड एक अवांतर धाव. 24 रन्स ऑन द बोर्ड. प्रसाद बटावळे ऑन अ स्ट्राईक. जरी मॅच जिंकण्या आणि हारण्यामध्ये प्रसादच उभा आहे. हो. एक मोठा विकेट होता राहुल पाटीलचा. राहुल पाटीलने जे रन खाल्ले आहेत ते त्याला मारावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. चला पाहूया राहुल पाटील ऑन द स्ट्राईक अँड बॉलिंग एंडला राकेश साळवी. अजून एक अवांतर धाव. चला वन्स अगेन एक चांगला षटकार प्रसाद बटावळेचा. स्कोर बोर्ड 2 ओव्हर 33 रन्स. 12 बॉल 55 रनाची गरज आहे. खरंच या मॅच मध्ये जर इंटरेस्टिंग असेल, प्रसाद बटावळे जे बॅटिंग एंडला अजूनही उभे आहेत, ज्यांनी मॅच नाही सोडलेली आहे. राहुल पाटील. चला बॉलिंग एंडला विनोद राठोड, कर्णधार स्वतः. राहुल पाटील स्ट्राईकला. खरंच जर राहुल पाटीलने ही मॅच जर चेंज केली तर जे खाल्लेले रन्स आहेत ते सुंदर अशा वापसीमध्ये येतील. पहिला चेंडू, सिंगल अशी धाव. परत एकदा प्रसाद ऑन स्ट्राईक. प्रसादच ही एक मोठी विकेट आहे जी तुम्हाला मॅच जिंकवू देऊ शकते. बॉल 54 धावांची गरज. चांगला एक शॉट लेग साइडला. नाही. डॉट बॉल. येस. आणि एक 4 रन. 4 रन. अंपायर्सने 4 रन दिलेले आहे. 38. 9 बॉल मध्ये 50 रनाची गरज आहे. सिंगल. 39 रन्स ऑन द बोर्ड. आता हा सामना निष्ठच चालला आहे एसपी 11 कडून. अजून एक षटकार राहुल पाटील कडून विनोद राठोडला. 7 चेंडू मध्ये 43. सगळे बॉल षटकार मारणं गरजेचं आहे किंवा एक चमत्कारच ही मॅच जिंकवू शकते. अजून एक षटकार राहुल पाटीलच्या बॅटिंग मध्ये. 37 रन्स. 6 बॉल्स. 6 बॉल मध्ये 37 रनची गरज. प्रसादने जे हा कारस्थान केलं जे ऋतिक भोसलेने केलेलं आहे आता, खरंच एक मॅजिकल मुवमेंट जी मॅच जिंकवू शकते. पाहूया एक इंटरेस्टिंग मॅच. प्रसाद बटोळे ऑन स्ट्राईक आणि बॉलिंग एंडला ऋतिक भोसले. चलो फर्स्ट बॉल. हो डॉट बॉल. यस. चांगला चेंडू ऋतिक भोसलेचा. चला एक डेड बॉल. नेक्स्ट बॉल. काय वेगळं पाहायचं ना त्याच्या प्रसाद हाफ पिचवर उभे आहेत.
येस येस, नो बॉल. नो बॉल. पण अंपायरने नोट आउट दिलेला आहे. नो बॉल. एक अवांतर धाव मॅच मध्ये. काहीतरी चमत्कार. हो वन्स अगेन एक डॉट बॉल. इझी बॉल होता प्रसादसाठी जो षटकार मारण्यासाठी. पण तो सुद्धा डॉट बॉल झालेला आहे. पहिला षटकार. मॅच थोडी एसपी नाही विकी बॉयजच्या साईडने झुकलेली आहे. अजून एक षटकार. हे तुम्हाला पहिल्या बॉल पासून मारायचे होते प्रसाद. 2 चेंडू मध्ये 24. व्हाईट बॉल. बॉल 23. चलो शेवटचा चेंडू. राहुल पाटील ऑन स्ट्राइक. नेक्स्ट मॅच पियुष चव्हाण वर्सेस AB11. AB11 ने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. चला फटाफट पियुष बॅट्समन आपले पाठवायचे ओपनिंग आणि AB11 ने बॉलिंग एंड साठी पाठवले. आकाश तो बॉल प्लीज दिला पाहिजे इकडे. आकाश द्या. चला मॅचला पुढच्या मॅचला सोडा. हार्ड लक प्रसाद बट वेल बॅटिंग. खरंच सुंदर बॅटिंग तुम्ही केल्या. ऋतिक भोसलेने जे मॅजिकल मुवमेंट होते एका ओव्हर मध्ये 7 सिक्स मारलेत. खरंच त्या 7 सिक्स मुळे मॅच जिंकली आहे. कारण शेवटच्या ओव्हर पर्यंत 20 रन राहिले होते. चला मॅचला सुरुवात करायची. AB11 वर्सेस पियुष 11. ग्रुप ए मायटी वॉरियर्सने 2 पैकी दोन्ही मॅच जिंकलेल्या आहेत. अंकित 11 ने सुद्धा दोन्ही पैकी दोन्ही मॅच जिंकलेल्या आहेत. आणि ग्रुप बी मध्ये सौरभ पॅकर्स 3 मॅच